आज मी एक नवीन गोष्ट ट्राय करणार. सो आज मी ट्राय करणार आहे रामन. हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी एक नवीन गोष्ट ट्राय करणार. आय ऑलवेज वॉन्टेड टू ट्राय द पर्टिक्युलर टाइप ऑफ कोरियन नूडल. आणि मी हे नूडल 1 महिना झाला मी घरी घेऊन आलेली आहे. पण मी सगळ्याचा वेट करत होते की ती येईल, मग मी बनवेन आणि मग आम्ही दोघीजणी खाऊ. मग तुम्हाला आम्ही दोघीजणी रिव्ह्यू देऊ कसं आहे, मला कसं वाटलं. कारण कसं मी एकटीने खाल्ल्यानंतर ते कसं लागेल, मला चांगलं लागू शकतं, वाईट लागू शकतं, त्याची चव वेगळी असू शकते. पण तिला आता यायचं नाही त्या व्हिडिओमध्ये. सो आज मी ट्राय करणार आहे सामियान कार्बोनारा बुलडाग कार्बोनारा हॉट चिकन फ्लेवर रामन. A few moments later. Add the noodle into the 600 ml boiling water for 5 minutes. Nantar please drain the water. Remain 8 spoons of water. Okay. Add liquid soup and powder. Stir well and serve. हाँ चल कर. Okay, serve. Okay, so आपण आता हे पाणी ह्यात टाकूया. 600 ml. रुको जरा, सबर करो. अजून घेते 100 ml. अंदाज 85. हे अजून 100 ml पाणी. ह्याला थोडंसं बॉईल होऊ दे. आपलं पाणी बॉईल होत आहे, तर तोपर्यंत मी हे बघते ह्याच्यामध्ये काय काय आहे. मला माहिती आहे ऑलरेडी त्यांच्यामध्ये एक पावडर असेल आणि एक लिक्विड असेल, सॉस मे बी असेल. सो बघूया. ओ हे थिक नूडल आहेत एकदम. ह्यामध्ये यांनी ही एक पावडर, चीज पावडर असेल आणि ह्याच्यामध्ये यांनी एक स्पायसी सॉस दिलाय. हे 2 दिलेत. बाकी नूडल आपले हे ठीक आहेत एकदम. ते थोडे देते. मला वाटलं हे सर्कल मध्ये असेल. तुझ्या वाटण्याने असतं तर. नरम आहेत. ठीक आहे. पाणी बॉईल झालं. ओके, आता हे बॉईल होऊ दे त्याला व्यवस्थित एक 5 मिनिटसाठी. आणि त्यानंतर आपण मग सॉस वगैरे ऍड करूया. त्याला अजून थोडं कोक होऊ दे. काहीच थोडंफार अजून व्हायला पाहिजे. मे बी हे फास्ट होत असतील ऍक्च्युअल मॅगीपेक्षा, पण अजून व्हायला पाहिजे खूप. ओके, आता आपले नूडल्स हे बॉईल झालेले आहेत. वी हॅव स्ट्रेनर आणि आपण त्याच्यातून स्ट्रेन करून घेऊया आणि ह्या बोलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया. आपण ह्या आता बोलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. सो आता हे आपला जो चीज पावडर आहे ती आपण ह्यात टाकूया. हे स्पायसी सॉस आहे आणि पण मी पूर्ण टाकणार आहे. मला ऍक्च्युअल टेस्ट बघायची ह्याची कशी आहे ती. बघा. ओ ब्लॅक नाही, रेड, ब्लॅक अँड रेड. नुसता खा. खाऊ. हा हे बघ. खा. तिकडे आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नूडल्स ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जाईल. मला खूप दिवसांपासून ही गोष्ट हे नूडल मला ट्राय करायचे होते आणि आज तो दिवस आला. अमेझिंग. चल ट्राय करूया. एवढं जाणार नाही. ऍक्च्युअली खूप छान आहे. चीजचा एक फ्लेवर आहे आणि तो सॉस मा कसम तो पण स्पायसी आहे. ज्यांचा स्पाइस टॉलरन्स
जास्त आहे त्यांनी हे नक्की ट्राय करा. चीजी पण आहे आणि स्पायसी पण आहे. सो तुम्ही नक्की हा फ्लेवर खूप छान आहे. सो नक्की ट्राय करा. माझ्याकडून तर 5 out of 5. सो आता मी तनाला पण तनाने ऑलरेडी ट्राय केलं. तिला आवडलंय ना. येस हो तरी बोल. हो. त्यामुळे मी आणि तन्या आता हे खातो. पप्पांना तर आवडत नाही. मम्मीला विचारतो खाणार असेल तर ठीक, नाहीतर मग मी हे पावसासोबत, पाऊस पण पडतोय, पावसासोबत मी हे सगळे एन्जॉय करते. पाऊस आणि हे गरमागरम नूडल. आणि तुम्ही पण हा फ्लेवर ट्राय केला असेल आणि तुम्हालाही आवडला असेल हा फ्लेवर तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा मी नवीनच व्हिडिओ घेऊन येईन असाच काहीतरी वेगळं. तोपर्यंत बाय गाईज.